नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDCमध्ये 2023 साली एक मेगा भरती निघालेली होती. तर मित्रांनो, सध्या ह्या भरतीकरता तुम्ही परत एकदा अप्लाय करू शकता. महाराष्ट्र शासनाच्या आरक्षणामध्ये काही चेंजेस झाले असल्यामुळं ही आपल्याला नव्याने अप्लाय करण्याची संधी या ठिकाणी MIDC विकास महामंडळाकडनं देण्यात आलेली आहे. त्यामुळे नक्कीच आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो. कोणकोणती पदं आहेत, कोणकोणत्या पदाला अप्लाय करू शकतो, अर्ज करण्याची लास्ट डेट काय आहे आणि कोणते कोणते उमेदवार अप्लाय करू शकतात याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतोय. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. यामध्ये काही काही पदं अशी आहेत ज्या ठिकाणी ITI वाले अप्लाय करू शकतात, काही काही पदं अशी आहेत ज्या ठिकाणी डिग्रीवाले अप्लाय करू शकतात, डिप्लोमाला अप्लाय करू शकतात, BCOMवाले अप्लाय करू शकतात. तर त्याबद्दलची माहिती आपण घेऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी पहिलं जे पद आपल्यासमोर येतं आहे ते पद या ठिकाणी असणार आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अचं पद या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी 3च जागा आहेत. जागा ह्या पदासाठी थोड्याशा कमी आहेत, परंतु जे गट अ चे पोस्ट आहेत त्यासाठी एक्सपिरियन्स लागतो आहे. खाली गट क च्या पोस्ट आहेत, गट ब च्या पोस्ट आहेत, त्यामध्ये जागा जास्त आहेत, त्या ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो. ओके, म्हणजे फ्रेशर्स उमेदवार अप्लाय करू शकतात. तर त्याबद्दलची माहिती आपण घेऊया. तर हे जे पहिलं पद आहे या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी पाहिजे, 3 ते 7 वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स पाहिजे. त्यानंतर उपअभियंता स्थापत्य गट अ ह्या पदासाठी पण देखील एक्सपिरियन्स लागतो आहे, कारण की गट अचं पद आहे, 13 जागा आहेत. त्यानंतर उपअभियंता गट अ 3 जागा एक्सपिरियन्स लागतो या पदासाठी पण. ओके, गट बचं जे पद आहे, आता महत्त्वाचं पद घेऊया. सहाय्यक अभियंता गट ब 105 जागा स्थापत्य म्हणजे सिव्हिलवाल्यांसाठी जागा आहेत. ज्यांचा डिप्लोमा झाला आहे असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. ओके, बेसिकली जर आपण पाहिलं तर मित्रांनो या ठिकाणी 105 जागा आहेत, त्यामुळे नक्कीच अप्लाय करायचं आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी गट ब 19 जागा आहे. त्यानंतर सहाय्यक रचनाकार गट ब 7 जागा आहे. त्या ठिकाणी कोणत्या क्षेत्रातील उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्यानंतर सहाय्यक वास्तुशास्त्र तज्ञ ओके गट ब 2 जागा आहेत. त्यानंतर लेखाधिकारी गट ब 3 जागा आहेत. त्यानंतर क्षेत्र व्यवस्थापक गट ब या ठिकाणी 7 जागा आहेत. त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क 17 जागा. ओके, बेसिकली कनिष्ठ अभियंत्यासाठी मित्रांनो डिप्लोमाला अप्लाय करू शकतात. तर या ठिकाणी जागा जास्त आहे मित्रांनो, नक्कीच अप्लाय करा. मी तर म्हणतोय एवढं जागा येत नाही. त्यानंतर लघुलेखक गट क 13 जागा. ओके, त्यानंतर लघुलेखक गट क 20 जागा, निम्न श्रेणी 20 जागा आहेत. तर लघुलेखकासाठी मित्रांनो टायपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मराठी टायपिंग तुमचं 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. दोन्हीमध्ये एक असेल तरी देखील अप्लाय करू शकतात. ओके, त्यानंतर लघु टंकलेखक गट क 6 जागा आहेत. त्यानंतर सहाय्यक गट क 3 जागा, असिस्टंटची जागा बेसिकली ह्या. त्यानंतर लिपिक टंकलेखक गट क 66 जागा आहेत. टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे, कोणत्या शाखेतील उमेदवार पदवीधर उमेदवार अप्लाय करू शकतात. त्यानंतर वरिष्ठ लेखापाल गट क 5 जागा आहेत. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक गट क 32 जागा आहेत. त्यानंतर वीजतंत्री 18 जागा आहेत, गट क ची पोस्ट आहे. त्यानंतर पंपचालक 102 जागा मित्रांनो, पंपचालकासाठी 102 जागा. ओके, 10वी उत्तीर्ण विद्यार्थी ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो, नक्कीच आपल्याला ठिकाणी अप्लाय करायचं. ओके, डिप्लोमा वगैरे सॉरी ITI वगैरे झाला असेल तरी देखील चांगलाच आहे. त्यानंतर जोडारी या ठिकाणी पण गट क ची पोस्ट आहे, 34 जागा असणार आहे. त्यानंतर सहाय्यक आरेखक 8 जागा आहेत. त्यानंतर अनुरेखक 49 जागा आहेत. त्यानंतर गाळणी निरीक्षक 2 जागा आहेत. त्यानंतर भूमापक गट क 25 जागा. अग्निशामक विमोचक बेसिकली 187 जागा या ठिकाणी आहेत, जागा जास्त आहेत अग्निशामक विमोचक गट क पदासाठीच्या. 10वी नंतर तुम्ही अग्निशामकाचा कोर्स करणं आवश्यक आहे. MSc ITC सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तर एक या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. तर मित्रांनो बेसिकली या एवढ्या जागा आहेत. MIDCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही माहिती घेऊ शकता. ऑनलाईन अर्ज चालू झालेले आहेत 8 जानेवारी 2025 पासून आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे 31 जानेवारी 2025 पर्यंत. नवीन उमेदवार नक्कीच अप्लाय करू शकतात, त्यामुळे नक्कीच आपल्याला अप्लाय करायचं आहे मित्रांनो. MIDCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.